नमस्कार मित्रांनो मी सध्या इचलकरंजी शहरामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी हे जे पाठीमागे घर आहे या ठिकाणी आपल्या एका मित्राने एक छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे। त्यांनी अशी एक छोटीशी मशीन घेतलेली आहे आणि ती मशीन त्यांनी घरामध्येच आपल्या छोट्याशा डबल रूम मध्येच ठेवलेली आणि त्या मशीनच्या माध्यमातून एक छोटासा व्यवसाय चालू केलेला आहे आणि तो व्यवसाय ते कशा प्रकारे करतात ते आपण सविस्तरपणे आता बघूया। सर नमस्कार सर। महाराष्ट्रातील सर्वांना आपला परिचय सांगा। माझं नाव उमेश इप्परगी। मी माझ्या मनात आले की घरामध्ये काय तर करून द्यायचं मिसेस लोकांना। म्हणजे सध्या आता तुमच्या मिसेसच ही मशीन चालवतात? मिसेस चालवतात। तुम्ही काय करता मग सध्या? मिसेसना थोडंफार मी हातभार लावतो आणि थोडंफार कुठं तर काय तर ऑर्डर झाली की फोनवरून सांगून मिसेसना करायला सांगतो। सध्या तुम्ही काय करता मग? सध्या मी जीवांचे काम करतोय, बोर पण पार्ट टाइम आणि घरात पण पार्ट टाइम करण्यासाठी मी आणलेलं मशीन आहे। कसं काय चालू आहे सध्या तुमचा व्यवसाय? वर्ष झालं मशीन आणून। हा, थोडं आता जरा रिदम बसायला लागले कामाचं, म्हणजे लोकांना कसं माहिती होईल तसं लोक यायला लागलेत, सांगून चालल्यात, ऑर्डर देऊन चाललेले आहेत। म्हणजे ऑर्डर तुमच्याकडे येत आहेत ऑर्डर आमच्याकडे। जर मला कामात वेळ 1-2 तास वेळ असला तर करतोय, नाही तर आमच्या घरची सगळी करून मला फोन करतात, बाबा ह्या लोकांना द्यायचं, मी सांगितलं ते घेऊन जातात लोक। तिथं नेऊन द्यायचं? नेऊन द्यायचं, कोण येऊन घरात नेऊन घेऊन जातात। आता आपल्याकडे तुमच्याकडे जी मशीन आहे ती सगळ्यांना दाखवा, म्हणजे सगळ्यांना पण माहित होईल एकदा। म्हणजे ते आता काय म्हणजे रिव्हल करून दाखवू काय? हा, थोडस एकदा करून दाखवा, म्हणजे थोडं माहित होईल ना सगळ्यांना। ठीक आहे, दाखव। म्हणजे घरच्या लाईट वर घरच्या काय एक्स्ट्रा लाईट वाढायला लागत नाही, काय नाही, घरच्या लाईटवर चालू शकते। मग तुम्हाला अशीच मशीन घ्यावं कसं काय सुचलं तुम्हाला? मशीन घ्यायचं म्हटलं तर आम्ही एकदा कर्नाटकला गेलतो। कर्नाटकमध्ये आमच्या इथे सासवडे आहे, आमचे आई वडील असतात कर्नाटकला, त्या गावी गेलतो। तिथं आम्ही एका हॉटेलमध्ये काय जेवायला थांबलेलो, तिथं आम्ही ते मशीन बघितलेलो। मग ते आमच्या मनात आलं की आपण पण एक असं काय तर करूया म्हणून। तिने असं आम्हाला सांगितले की बाबा असं घ्या, असं माहिती आहे। महाराष्ट्रामध्ये गेला तर 35% सूट मिळते। आमच्या डोक्यात, आमच्या मिसेसांना डोक्यात घरी बसून मी काय करू म्हणून, तुम्ही पण पार्ट टाइम जॉब करता, मी पण घरात बसून काय तर पार्ट टाइम करतो, मग तुझ्या डोक्यात आल्यावर मग आम्ही पण धाडस करून घेतलेलं मशीन। म्हणजे तुमच्या घरचेच सगळं करतात? घरचंच आमचे सपोर्ट करतात, घरचे तुम्ही आपलं तुमचं जॉब करत आम्हाला पण वेळ असला, सुट्टी मिळाली असेल त्यावेळेस थोडा हातभार लावतोय। बऱ्याच जण काय घरात बसण्यापेक्षा काही औद्योगिक करा, धंदा, म्हणजे औद्योगिक घरात बसून मोकळं बसू नका। लेडीजना म्हणा, जेंट्स म्हणा, काय फालतू वेळ घालवण्यापेक्षा काही तर औद्योगिक करत राहावा म्हणून सांगतो। वेळ घालवण्यापेक्षा काय तर एक बिझनेस करत राहावा दुसऱ्याकडे। आता आम्हाला पण, मी पण एकाकडे जॉब करते, तरी मग मला जॉब करायला मला नाही, पण मला वेळ कामाला ठेवून पण करू शकते। आपल्याला 2 किलो साच्या बरोबर बसते असे म्हणून हे करून यायला लागते। जसे तुम्हाला ऑर्डर येईल तसं तुम्ही ते नवीन फ्रेश करून देतोय आम्ही। चालू केली का? चालू केलं बघा सर। काढायला लागते प्रत्येक भाकर, ते जाड मध्ये प्रत्येक भाकर अशी तयार होते? हा, तयार होते। हे जाड मध्ये आपल्याला साईज यापेक्षा पातळ म्हटली पातळ होते, आणि म्हणजे अजून पातळ करायचे असेल तर पातळ होते। हा, हे जाड ते असं राहिलेलं पीठ रिटर्न परत टाकावं लागते। जरा असं भाकरी जरा वाकड तिकडे आलं तर पण हे परत टाकायचं, चांगलं आलं म्हणून परत असं आपण परत रिटर्न टाकू शकते। एका तासात ह्या मशीन पासून किती भाकरी होतात? ह्या तासात होत्या बघा 300-350 भाकरी हा होतात। आणि ह्या मशीनला लाईट बिल किती येतं मग? लाईट बिल आपण यूज करणार असते आपल्या सर, म्हणजे घरगुती लाईट वरच चालते मशीन? घरगुती लाईट चालते। आपलं यूज करण्यावर आपण किती वेळ मशीन चालू ठेवलं त्यावर लाईट बिल येऊ शकते। म्हणजे पातळ भाकरी करायची का जाड करायची ते आपल्या ह्याच्यावर आहे? आपल्या ह्याच्यावर आहे। मशीन चालवताना अजून एक महत्वाचा प्रश्न आहे, मशीन चालवताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे? मशीन चालवताना बघा, ही मेन आहे, ही चेनची काळजी। या चेन म्हणजे कोण लहान पोरं अजिबात तिथे रूम मध्ये अलाउड करू द्यायची नाही। चेन मध्ये जर चेन म्हणा, इथं आपण हात घालताना व्यवस्थित बायकांना बांगडी व्यवस्थित हे करा सांगायचं। व्यवस्थित हा, बांगडी जवळ हात गावते, बोट जास्त पीठ काय जात नाही, दाबाई नाही, बोट हात गावू शकते। हे 2 काळजी महत्वाची आहेत। घरच्यांच्या मदतीनेच व्यवसाय चालू केले, घरच्यांच्या मदतीने। म्हणजे तुम्हाला जॉब मुळे तुम्हाला जास्त टाइम नसेल जास्त मिळत नाही। रविवारी, शनिवारी म्हणा, सॅटर्डे, संडे हे 2 दिवस आम्हाला मिळतात, त्यावेळी आम्ही करतोय। मला वैयक्तिक फोन आला, ऑर्डर आला तर मी आमच्या घरच्यांना सांगू शकतो की बाबा असं एवढं ऑर्डर तुम्ही करा म्हणून। अनावड असेल, घरगुती असेल, हॉटेल देऊ शकतो, करून देऊ शकतो। लग्नाची ऑर्डर घेतोय, लग्नाचा कार्यक्रम म्हणा, साखरपुडा म्हणा, कोणाला कसं ऑर्डर दिली तर आम्ही ऑर्डर घेऊ शकतोय। म्हणजे घरच्यांच्या मदतीनेच तुम्ही चालू केलेलं आहे? आता किती दिवस झालं तुम्ही बिझनेस चालू? 1 वर्ष। 1 वर्ष? वाळलं पीठ आपल्याला वर नंतर टाकायचं चालतंय भाकरी येताना।
म्हणजे भाकरी खाली चिटकून आहे म्हणून. हा चिटकून आहे म्हणून बेल्टला. हे दोन्ही आहेत बघा स्टँड. ह्यात कमी जास्त आपण इथं आपले हे हलतंय. कडक पातळ पाहिजे पातळ, जाड पाहिजे तर जाड होते. हे दोन्ही सेटिंग हलवलं तर. मग कडक भाकरीला जरा पातळ करावं लागतं. पातळ करावं लागते. हा ते जाम करावं लागते थोडा. माझ्या भाकरीची साईज आहे 10 इंची. हे बघा इथून पीठ गाठलं, पीठ मळून इथं घालायला लागणार. इथं घालावं लागणार. हा पीठ मळून हे आपण वरनं पीठ लावते बघा, वाळलं पीठ इथून. हा हे दोन हे पीठ इथून मळलेलं घातलेलं इथून तयार होऊन भाकरी इकडे येते बघा. येणार भाकरी. हा इथे तयार होऊन येतोय. जो साचा आहे 10 इंचीचा, 10.5 इंचीचा साचा आपण 11 इंचीचा पण घेऊ शकतोय. आपल्याला साईज वर किती पण आम्ही घरगुती साईज घेतलेला आहे 10 इंची. तिथून भाकरी तयार होऊन येतोय. आपला भाकरी तयार होऊन येतोय बघा. ते भाकरी आपण घेऊन एका प्लेट मध्ये घेऊ शकता. बघा असं काढायला लागतं. हा प्लेट मध्ये या कुठे त्याच्यामध्ये घेऊन प्लेट मध्ये घेऊन आपण चुलीवर या गॅसवर पण शेकू शकताय. आता तुम्ही कशावर शेकता मग? आम्ही कडक भाकरी पाहिजे तर चुलीवर शेकतोय आणि मऊ आणि असं नॉर्मल जरा पाहिजे तर गॅसवर शेकून देतोय. कुणाला फास्ट पाहिजे त्यांना त्या हिशोबाने आम्ही शेकून देतोय. म्हणजे जसं ऑर्डर तसं. हा कोण आता 2 तासांना द्या म्हणतात तर आम्ही कडक पाहिजे तर चुलीवर शेकून देतो त्यांना. म्हणजे जरा फास्ट पाहिजे सर 1 तासापर्यंत म्हटलं की गॅसवर शेकून देतोय. काय दोन्ही पण तेवढंच पडते कॉस्टिंग पाहिलं तर. गॅसवर पण तेवढंच आहे आणि लाकडी चुलीवर पण तेवढं. मोठमोठ्या सिटीमध्ये ते लाकडीवर चालत नाही, गॅसवर शेकतात. आपल्या इथे जरा अजून आमचं गाव बारकाय लहान आहे त्यामुळे आम्ही चुलीवर शेकू शकतोय. नाही तरी त्या मानाने हे गाव मला वाटतं मोठं आहे तरी बऱ्यापैकी. जरा मोठं आता ह्या वर्षी झाली महानगरपालिका. असं आहे का? हा एवढं वर्ष नव्हतं, नगरपालिका होतं. महिन्याभराचा किती सेल आहे तुमचा? महिन्याभराचा सर आमचा आहे बघा 2-2.5 हजार भाकऱ्याचा. 2-2.5 हजार भाकऱ्यांचा कडक भाकरी करून असा वाळायला घालायला लागते. हे कोणती भाकरी सर? हे आमची बाजरीची भाकऱ्या. हे बाजरीच्या भाकऱ्या कडक भाकऱ्या. ह्या ज्वारीच्या कडक मऊ मध्ये हे ज्वारीच्या. तुम्हाला ऑर्डर आलती का याची? हा ऑर्डर आलती सर 1 तासापूर्वी. मग तुम्ही ते करून ठेवलेलं आहे. हा 1 तासानंतर आम्हाला पोहोच. हे किती भाकरी आहेत सगळ्या टोटल? हे टोटल आता 50 सभर आहेत बघा. 50 भाकऱ्या. मग हे किती दिवस असं खराब होत नाही का? खराब होत नाही. हे कम से कम 15 दिवस तर खराब होऊ शकत नाही बघा. घरामध्ये कुणी घेऊन ठेवलं तरी खराब नाही? खराब होत नाही. हा चांगलं. मक्याचं? ह्या मक्याच्या 10 भाकऱ्याचं पॅकेट असते असं. हे 10 कितीला मग हे पॅकेट? हे पॅकेट 60 रुपयाचं पॅकेट. 10 भाकरी? 10 भाकरी. हा हे मक्याच्या. हे ज्वारीच्या कडक भाकरी. हा 10चं पॅकेट आहे. पण ह्याचं काय किंमत आहे? हे पण 60 रुपये. 60 रुपये. हा ह्या बाजरीच्या कडक. हे पण 10. हे 50 रुपये. 50 रुपये. 50 रुपये. आमचं स्वतः रानातलं ऑर्गॅनिक आम्ही स्वतः पिकवलेलं त्या बाजरीतनं केलेल्या भाकऱ्या आहेत. स्वतः घरगुती केलेलं आम्ही. हा भाकरी आहे प्रोडक्ट आहे. म्हणजे सगळं ज्वारी बाजरी घरगुती आहे आमचं स्वतः. कुणाला पाहिजे असेल तर तुम्ही त्याला देऊ शकता. आम्ही कोणाला पाहिजे त्या ऑर्डर द्या. आम्ही ऑर्डर तुम्हाला बाहेर कुठं सातारा कोल्हापूरला कुठं पाहिजे तुम्हाला ते पॅक करून बॉक्स मध्ये पाठवू शकतो. कुरिअरने पाठवू शकता. कुरिअरने. ओके सर. आणि एक भाकर तुम्ही कितीला सेल करतात? एक भाकर सर आम्ही कडक ज्वारीचं 6 रुपये आणि बाजरीचं 5 रुपये आणि मऊ भाकरी 10 रुपये. आणि ही भाकर किती इंचाची टोटल तुमची? आमची टोटल भाकरी आहे घरगुती 10 इंचाची आहे. 10 इंचाची. 10 इंचाची भाकर. 10 इंचाची भाकर. आता सरासरी अंदाजे जर पकडलं तर ह्या व्यवसायामध्ये महिन्याला तुमचं किती उत्पन्न आहे? सरास महिन्याला अंदाज पकडला तर सर महिन्याला 15-16 हजार 20,000 पण इन्कम आहे. 20,000 रुपये? 20,000 पण. म्हणजे बाकीचा जो खर्च वगैरे जाऊन सगळं? हा सरास खर्च करून अर्धा निम्मा खर्च काढायला लागणार. त्यात थोडंफार आपल्याला 10-15 हजार मिळते. तुम्ही पार्ट टाइम मध्येच करता? हा पार्ट टाइम करतोय. असं काय ज्याच्यावर आम्ही त्या धंद्यावर आम्ही अवलंबून नाही. पार्ट टाइमच आहे. ऑर्डर 100च्या वर आलं तर 1 रुपये मार्जिन ठेवून हे करतोय, कमी करून देतोय. ऑर्डर 10, 15, 20, 25 भाकरी म्हटलं की 7 रुपये 8 रुपयानं आणि आपल्या मक्याच्या रोटी 7 रुपयाने देतोय कडका. मऊ म्हटलं तर 10. तसं पाहिलं तर दर पण त्यांनी कमीच ठेवलाय. हा दर कमी आहे. आपल्या भाकरीचं पण इंची लहान असल्यामुळे आम्ही रेट कमी ठेवलेला आहे. ही जी कडक भाकरी ही सोलापूर असेल किंवा कर्नाटकमध्ये खूप फेमस आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा फेमस व्हायला लागले. लोकांना आवडते ती खायला. मग ही काढण्याची प्रोसेस काय वेगळी असते का ह्याची? काय त्यात काय बनवायचं काय नाही काढण्यासारखं तसं काय नाही. आपलं रेग्युलर म्हणजे घरात जरा आपल्या इथं काय करतात जार करतात ते आम्ही जरा पातळ करून देतो. तेवढंच रिजनेबल आहे. मग त्याला परत वाळवायला वगैरे थोडं वाळवावं लागते 2 तास. 2 तास? 2-2.5 तास. केवढं तुम्ही पातळ केलं तेवढं फास्ट वाळतंय आणि तव्यावर तेवढं ते शेकावं लागतं तेवढं.
गरम म्हणजे पाणी देऊन मिठाचं पाणी म्हणा, पाणी म्हणून शेकावं लागतं त्याला तेवढं शेकावं लागतं. आम्ही जास्तीत जास्त ते कडक करायला म्हटलं तर चुलीवर करायला बघतोय. चुलीवर करून देतोय. चुलीवर आता मग जास्त मागणी कोणत्या भाकरीला आहे तुमच्याकडे? आमच्याकडे जास्तीत जास्त मागणी सर आहे कडक भाकरीचं. कडक भाकरीचं म्हणजे नॉर्मली जे आपली रेग्युलर खाणाऱ्यांपेक्षा जी कडक भाकरी त्यालाच मागणी जास्त आहे. तुम्ही जी ही मशीन घेतलेली, हा सर, ही मशीन आणि बाकीचा जो सेटअप आहे हा सगळा एकूण तुम्हाला हा व्यवसाय चालू करण्यासाठी किती खर्च आला? सर मी सेटअप तर विकत आणलो, सेटअप घेतलेलं नाही, फक्त मशीन घेतलेलं आहे. मग ही मशीन तुम्ही कुठून घेतली? आम्ही हे सर मशीन कंपनीचं नाव काय आहे? श्रीराम फूड सोल्युशन. श्रीराम फूड सोल्युशनच्या वाल्यांची सर्व्हिस पण चांगला आहे. फोन केले की येतात, तसं काय सेल्समॅन येऊन आम्हाला सर्व्हिस देऊन जातात. असं काय म्हणजे आमचं वर्ष संपलं म्हणून काय असं काय नाही. फोन केले की सर असं प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, माणसांना पाठवून देतात, त्यांनी पण येऊन सोल्युशन करून घेऊन जातात आम्हाला. जे तुम्ही सध्या नोकरी करता बिझनेस चालू केलेला बिझनेस आहे. मशीन आणली, हा व्यवसाय चालू केला, त्यावेळेस मग तुम्हाला काय त्याची काय हे करावं लागलं का? म्हणजे त्याचं रजिस्ट्रेशन म्हणा किंवा काही गव्हर्नमेंटचे काय परवानगी? रजिस्ट्रेशन काय केलं नाही, मी स्वतः त्यावर एक लोन केलेलं, त्यावर औद्योगिक लोन केलं. एक थोडंफार माझ्याकडे पैसे होतं, थोडंफार औद्योगिक लोन करून ते फेडलं. आता आम्ही स्वतः म्हणजे पार्ट टाइम काम करून थोडं ते ह्यातलं काम करून ते दोन्ही मिळून आम्ही पहिले ते लोन नील केलं. मग ह्याच्यासाठी अजून परत फूड लायसन्स पण लागत असतं? फूड लायसन्स तर अजून सर काढलं नाही, जाऊन आपलं चाललंय, प्रोसेस चालले अजून. फूड लायसन्स पण लागणार सांगितलं, फूड लायसन्स काढायला लागणं अवेलेबल आहे म्हणून. आता फूड लायसन्स आता प्रोसेस करायला लागले. धन्यवाद सर, तुम्ही खूपच चांगल्या पद्धतीने व्यवसायाची माहिती दिली. त्यासाठी आपल्याला आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर, नमस्कार.